आणि यानंतरची बातमी आपल्या प्रत्येकाला सावध करणारी आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉयस चर्चेत आली होती। आता हाच धागा पकडत माहिती घेत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही रोल्स रॉयस अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोतेवारची असल्याचं म्हटलं जात आहे। आता तोच समृद्धी जीवनद्वारे फसवणूक करणारा आणि जामिनावर बाहेर आलेला मोतेवार पुन्हा पैसे जमा करत असल्याचं उघड झालंय। जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवत मोतेवार पैसे जमा करतोय आणि त्यासाठी मोतेवार ऑनलाईन बैठकाही घेतोय। ते व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागले। जुने साथीदार भुजंग देशमुख आणि संदीप पाटील यांच्या नावे दौलत प्राईड नावानं कंपनी स्थापन केली आहे। आधीच्या समृद्ध जीवन कंपनीत लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेत, त्यांना परतावाही मिळालेला नाही। ते पैसे परत मिळण्यासाठी त्या गुंतवणूकदारांना आता दौलत प्राईडमध्ये गुंतवणूक करायला सांगितली जातेय आणि त्यासाठी 1100 रुपये आकारले जात आहेत। मोतेवारच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणं अपेक्षित होतं, मात्र ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती त्यांनीच मोतेवारच्या मालमत्ता हडप केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय। कोरटकरकडची रोल्स रॉयस अशाच प्रकारे हडप केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे। गुंतवणूकदारांनी 11 मार्चला धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। प्रशांत कोरटकरकडे असलेली आलिशान रोल्स रॉयस गाडी ही हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारची आहे, हे एव्हाना सिद्ध झालंय। पण इथून पुढचा प्रश्न आहे की ही गाडी या प्रशांत कोरटकरकडे आली कशी। हा प्रश्न उपस्थित यासाठी होतो आहे की महेश मोतेवारकडे ज्या हजारो नव्हे तर लाखो गुंतवणूकदारांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई गुंतवली होती, त्यांना अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही। मग असं असताना महेश मोतेवारच्या या मालमत्तांना कोण हडप करतंय आणि महेश मोतेवार आता 9-9.5 वर्षानंतर जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर स्वतः काय करतोय, असे एक ना अनेक प्रश्न या कारच्या निमित्ताने उपस्थित झालेत। या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महेश मोतेवारचे जे लाखो गुंतवणूकदार आहेत त्यापैकी काही गुंतवणूकदार आहेत। सर्वात आधी तुमचं नाव सांगा, तुमचे स्वतःचे किती पैसे तुम्ही गुंतवले आहेत ते सांगा। मी शाहूराज माने, राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव। माझे याच्यामध्ये स्वतःचे 10 लाख रुपये गुंतवलेले आहेत। आणि असं असताना आज महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 22 लाख लोकांचे पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत आणि 3750 करोड रुपये हे शासन या गुंतवणूकदारांचे देणं बाकी आहे। मी शासन का म्हणतोय, कारण महेश मोतेवारवर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला, महेश मोतेवार हा फ्रॉड म्हणून घोषित झाला, त्याच्यावरती ज्या काही केसेस दाखल झाल्या चतुर्शिगी पोलीस स्टेशन पुणे आणि डेक्कन पोलीस ठाणे पुणे, आणि या केसेस दाखल झाल्यानंतर त्याला अटक झाली आणि त्याला अटक झाल्यानंतर तो जेलमध्ये गेल्यानंतर शासनानं या केसेस MPID कायद्याअंतर्गत वर्ग करून या पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये चालू केल्या आणि याच्यावरती 2 ऑगस्ट 2018 रोजी सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करून महाराष्ट्राच्या मंत्रालयातून गृह विभागाच्या सचिवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या साक्षीने हा आदेश तयार करण्यात आला, हा परिपत्रक तयार करण्यात आलं आणि या परिपत्रकानुसार SDO पुण्याचे, हवेली पुण्याचे त्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करून या सर्व मालमत्ता त्यांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आल्या। ज्या महेश मोतेवारच्या मालमत्ता होत्या या समृद्ध जीवनच्या ज्या विभागाच्या कंपन्या आहेत यांच्या माध्यमातून मालमत्ता किती होत्या, तर ही जी काही आकडेवारी आहे ज्यांनी कारवाई केली तर त्यांचीच आकडेवारी जर आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर एकूण 246 स्थावर मालमत्ता, त्यानंतर 982 बँक खाती, त्यानंतर 86 वाहनं यांचा या सगळ्या मालमत्तांमध्ये समावेश होतो आणि या मालमत्तांची एकूण किंमत 3750 करोड रुपये अशा पद्धतीनं आहे असं आम्हाला माहिती होतं। आणि ह्या केसेस कोर्टामध्ये चालू आहेत। याच्यावरती सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे, याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती झालेली आहे आणि ह्या सर्व मालमत्ता विक्री करून आम्हाला पैसे मिळतील ही आम्हाला अपेक्षा होती आणि तीच अपेक्षा आहे, कारण अपेक्षा होती। बरं, आपण एक एक मुद्दा घेऊ, पण हे झालं का? नाही झालं, काहीच झालं नाही। म्हणजे आपण FIR केली तर FIR करताना आपण त्याच्यामध्ये MPID कायदा लावला। MPID कायदा काय सांगतो, सक्षम अधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिले जातात। आणि जेव्हा मी ह्याच्यावरती FIR केली
मला FIR करून जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत. 9 वर्षामध्ये मला 1 रुपया मिळालेला नाही आहे. मग त्याच्यावरती नियुक्त केलेला औसायक काय करतोय, सक्षम अधिकारी काय करतोय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उपस्थित होतोय. आणि मग त्यातूनच की मग त्याच्या मालमत्तांचा जर लिलाव होऊन यांच्यासारख्या गुंतवणूकदारांना 1 रुपयाही परत मिळालेला नाही, तर मग या महेश मोतेवारच्या मालमत्तांचं झालं काय, होतंय काय? आणि मग याच्याकडे प्रशांत कोरटकरकडे जी कार आहे ती याच मालमत्तांचा एक भाग आहे, ज्या कारची किंमत 7 ते 8 कोटी रुपये आहे. तर मग ही गाडी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जप्त होणं अपेक्षित होतं, या गाडीचा लिलाव होणं अपेक्षित होतं आणि त्यातून तुमच्यासारख्या गुंतवणूकदारांचे पैसे देणं अपेक्षित होतं. काय झालं? विशेषतः आजही ह्यातल्या काही गाड्या रस्त्यावर आहेत, अजूनही त्या जप्त सुद्धा झालेल्या नाही आहेत. ही गाडी रॉल्स रॉयल जी गाडी आहे ही तर गाडी जप्त झालीच नाही, परंतु 86 गाड्यापैकी फक्त 6 गाड्या ह्या जप्त झालेल्या आहेत. बाकीच्या 80 गाड्या ह्या रोडवरतीच आहेत. ही गाडी फक्त प्रशांत कोरटकरनं तो व्हिडिओ शो केला म्हणून जर हे माहिती झालं, गाड्या काय झालं, कोणी कशामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी गुंतलेले आहेत अशा प्रकारचा संशय व्यक्त होतोय. कारण प्रशासकीय अधिकारी कुंपणच शेत खाते की काय, ज्या गुंतवणूकदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत या सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या, या विक्री करून गुंतवणूकदाराचं हित जोपासणं गरजेचं असताना या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचं हित जोपासण्यासाठीच ह्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत की काय. आणि ह्या गाड्या सर्व CIDच्या ताब्यात राहणं बंधनकारक असताना, सक्षम प्राधिकाऱ्याच्या निगराणीमध्ये असताना जर अशा प्रकारे बाहेर असतील तर याच्यामध्ये खूप मोठा गौडबंगाल झालेला आहे. आणि या सर्व मालमत्ता तात्काळ जप्त कराव्या. प्रशांत कोरटकरकडे ही गाडी गेली कशी याची चौकशी करावी. आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी CIDचे अधिकारी असतील, जे तपास अधिकारी असतील, कारण याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना आजपर्यंत केलं काय, 2018मध्ये जर कोर्टामध्ये केस दाखल झाली असेल आणि तपास अधिकारी अजून गाड्या जप्त करायचंच आहे म्हणून सांगतात, म्हणजे नेमकं काय केले इतके दिवस, सक्षम प्राधिकारी काय केले, औसायक काय केले आणि महाराष्ट्र शासन काय केलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न याच्यामध्ये पडतोय. याच्यामध्ये राजकारणी सुद्धा इन्व्हॉल्व झालेले आहेत. या मालमत्ता जप्त करणे, गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडून देणे आणि स्वतःचं भलं करून घेणे, अशा प्रकारची काहीतरी याच्यामध्ये वास आम्हाला सर्वांना येतोय. सरकार याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या गुंतवणूकदारांना लवकरात लवकर ह्या सर्व मालमत्ता विक्री करून पैसे द्यावं, यासाठीच आम्ही आता आंदोलन करतो. एकच मिनिट, तुमचे किती पैसे? माझे 5 लाख रुपये आहेत. अहो आम्ही तर टेम्पो वगैरे विकून त्याची भरती केल्यात, नालायक मूर्खाची त्या हाताला नाही, त्याला समोर आल्यानं चप्पल न बडू येते. मी तर बघा नालायक इतकं नाही, आम्हाला लोक परेशान करून टाकलेत. पूर्ण घरात खाऊ देत नाहीत, बसू देत नाहीत, कधी पण फोन करतात की पैसे कधी मिळणार. कुठून आले? मी आता लातूरून आलेली आहे. आता 8 दिवस झाले मी लातूर पुण्यामध्येच आहे. खायचं कुठं, राहायचं कुठं, पाहुणा नाही आपलं, काय नाही, मुर्दा काय राहतोय कुठं पण तोंड लपून सैन. पण आमच्यासारख्यांचं जगणं हे झालंय ना, कृपया करून त्यांना आमचे लवकर पैसे द्यावा, आम्हाला मोकळं करावं. तुम्ही कुठून आलाय? मी पुण्याचीच आहे. तुमचे किती पैसे? माझ्या ग्रुपचे एकूण 1.5 करोड रुपये अडकलेले आहेत. आणि आत्ता जेव्हा स्वतः मोतेवार बाहेर आलेत त्यावेळी मला फोन करून बोलवून घेतलं. धनकवडीच्या ऑफिसला मला स्वतःला बोलवलं. दौलत प्राईडची मला स्वतःला त्यांनी थीम सांगितली, हे असं असं आहे आणि त्याच्यात पैसे गुंतवा, तुम्हाला हे पैसे लगेच सुटतील. म्हणजे महेश मोतेवारनी पुन्हा नव्याने तोच व्यवसाय, उद्योग, आता काय म्हणायचं, सुरू केलेला? हो, सुरू केलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या मिटिंगा होत आहेत. मिटिंगला येताना सुद्धा प्रत्येकाने 300 रुपये भरा, अशी लुटमार होते. पण बिचारा ग्राहक जो आहे त्याला कुठेतरी आशा आहे की आपले पैसे फक्त मोतेवार देईल असं त्यांना वाटतंय, म्हणून अजूनही लोक फसत आहेत. आणि जेव्हा औसायककडे आम्ही फोन करतो त्यावेळी आम्हाला हेच उत्तर मिळतं, 1-1.5 वर्ष थांबा, मालमत्ता विकली जाईल आणि त्यांची आहे भरपूर मालमत्ता, ती विकली जाईल आणि तुम्हाला मिळेल. जेव्हापासून आम्ही फोन करतो हीच उत्तर मिळतात आहे. आणि आत्ता लक्षात येते आमच्या की मालमत्ता आहेत पण त्या ताब्यात नाही आहे. ह्याच्यासाठी आम्हाला आत्ता माझ्या ग्रुपमधली एक जणी कामवाली आहे माझी, जुन्या भांड्यावाली, त्यांनी जवळजवळ 50,000 तिला खूप होत आहेत. 50,000 तिचे मिळत होते, मॅच्युरिटी सांगितलं त्यांनी, नाही भरा तुम्ही तुमची डबल होतील. तिने बिचारीने ते पण पैसे अडकवून तिचे 1 लाख रुपये आज आहे आणि तिचं पूर्ण ती रस्त्यावर आली आहे. असे सगळे सामान्य वर्ग सगळे रस्त्यावर आणले या माणसाने. तुमचे किती पैसे?
माझे स्वतःचे 14 लाख रुपये पर्सनल माझे स्वतःचे 14 लाख आहेत आणि प्लस माझ्या टीममधले 1,22,00,000 रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ते 1,22,00,000 रुपयांसाठी मला दररोज प्रत्येकजण खूप असं फोन करतात आणि मानसिक ताण देतात आम्हाला की तुम्ही आमचे पैसे द्या. आम्ही त्यांच्याकडे पाहून दिलं नव्हतं, आम्ही तुमच्याकडेच पाहून पैसे दिलेले होते. तर ह्यासाठी उपविभागीय अधिकारी सर्वांनी जे जप्त मालमत्ता केली ते काढून आमचे पैसे माघारी देण्याचा सरकारने प्रयत्न करावा एवढी आमच्या सगळ्या ग्रुपतर्फे मी विनंती करते. काय अवस्था आहे आपण या सगळ्या लोकांची पाहतो आहोत, पुढे काय करायचं ठरवलं? या बाबतीत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदनं दिले. आम्ही केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हे आमचं घराणं मांडलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी या लोकांशी बोलून लवकरात लवकर आपला मार्ग काढतो असं बोलले होते, परंतु कुठलाही प्रकारचा मार्ग आता तरी निघत नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या उद्या 11 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदाराच्या वतीने जनसंघर्ष समिती म्हणून आम्ही एक स्थापन केलेलं आहे. त्या जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून आमचा महामोर्चा आझाद मैदानामध्ये आम्ही काढणार आहे आणि तिथं एक दिवसीय धरणे आंदोलन करून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांना विनंती करणार आहे की लवकरात लवकर या सक्षम प्राधिकारी औसायक आणि हे जे कोणी CID CBIचे जे लोक आहेत यांना वेटीस धरून त्यांना आदेशित करून लवकरात लवकर आमच्या सर्वांचे हे फसलेले पैसे परत मिळवून आमचं जीवन सुधारावं अशा प्रकारची अपेक्षा करण्यासाठी आमचा महामोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे. की यांनी सांगितलं की महेश मोतेवार बाहेर आल्यानंतर समृद्ध जीवन हे आधीच्या कंपनीचं नाव आता दौलत प्राईड या नावाने पुन्हा तसंच करता आहेत, लोकांकडून गुंतवणूक घेत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. तो ऑनलाईन मिटिंग घेतो. एक तर आम्हाला सर्वांना बोलवून घेऊन सांगितलं होतं की दौलत प्राईडमध्ये पैसे भरा तरच तुमची समृद्ध जीवनची मॅच्युरिटी मिळेल. वास्तविक पाहता त्याच्या हातामध्ये मॅच्युरिटीचा हा विषयच नाही. त्याची सर्व मालमत्ता शासनानं जप्त केलं आहे. तरीसुद्धा तो दौलत प्राईडच्या नावानं बिग वनमध्ये जो मालमत्ता आहे, जी ताब्यात घेतलेली मालमत्ता आहे, ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरकडे ही गाडी आहे ताब्यात घेतलेली आहे, परंतु ती गाडी बाहेर आहे आणि ते प्रशांत कोरटकरकडे गेली कशी? मग ह्या सक्षम प्राधिकारी औसायक आणि CBIचे अधिकारी जे आहेत, CIDचे अधिकारी आहेत, यांच्या मिलीभगत शिवाय ही गाडी बाहेर राहू शकत नाही. म्हणजे ज्यांनी तपास करायचा होता त्यांनीच काहीतरी काळबेरं केलंय असं तुम्हाला म्हणणं आहे? 100% आमचा डाऊट आहे. ह्याच लोकांनी काळबेरं केलंय आणि या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आमच्या सर्व गोरगरीब लोकांचं रक्त पिऊन जर तुम्ही लोक अशा पद्धतीने जर आमचा उपभोग घेत असाल, आमच्या जमिनी जर हडप करत असाल, आमची मालमत्ता जर हडप करत असाल तर याच्यावरती गुन्हे दाखल होऊन यांच्यावरती सुद्धा कारवाई झाल्या पाहिजेत अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. नाही, एकीकडे या लोकांचे पैसे मिळालेले नाहीत, दुसरीकडे महेश मोतेवार 9-9.5 वर्ष तुरुंगामध्ये राहून जामीन मिळून बाहेर आलाय आणि पुन्हा गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये तो तसंच करत असेल. म्हणजे हे जे सांगतायत की यांच्या आधीचे अडकलेले पैसे 10 वर्षांपूर्वीचे जर परत हवे असतील तर पुन्हा काही पैसे भरा असं सांगितलं जातंय. 1100 रुपये भरा म्हणून त्यांनी सांगितलं. काय तुम्ही? हो, भरले नाही, मी नाही, मैत्रिणींनी भरले. हो, माझ्या मैत्रिणीने भरलेत. माझ्याकडे पण आलेलं ते, पण मी म्हटलं की एकदा मला दूध पोळे, मी ताक पोळे तरी ताक सुद्धा फुंकून पिणार आहे. जवळजवळ 8,000 हे सगळं 8,000 लोकांनी त्याच्यामध्ये पैसे भरलेत. भरपूर लोकांनी पैसे भरलेत आणि अजून सुद्धा ते पैसे भरून घेण्याचं काम करतोय. दररोज रात्री 8:30 वाजता तो ऑनलाईन मिटिंग घेतोय. स्वतः महेश मोतेवार घेतोय. तो दौलत प्राईडचं रजिस्ट्रेशन भुजंगराव देशमुख आणि संदीप पाटीलच्या नावानं केलं आहे. ते लोकांना फसविण्यासाठी दाखविण्यासाठी केलं आहे, परंतु ह्याचा मास्टर माइंड हा महेश मोतेवारच आहे. तोच बैठका घेतोय आणि लोकांना परत फसवतोय. मी मागणी करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्याची लवकरात लवकर जामीन रद्द करून त्याला पुन्हा जेलमध्ये टाकावं आणि सर्व लोकांची जी फसवणूक होते ही फसवणूक कुठेतरी थांबवावं, यासाठीच आमचं येणाऱ्या 11 तारखेला आंदोलन आहे. धन्यवाद. तर कुंपणच शेत खातंय हा मराठीतला जो काही वाक्यप्रचार आहे तो आपण अनेकदा वापरलेला असतो, ऐकलेला असतो, परंतु यामध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतोय. कारण अपेक्षा ही होती की महेश मोतेवारची मालमत्ता आपल्या प्रशासकीय यंत्रणा जप्त करतील, त्यांचा लिलाव होईल आणि त्यातून येणारे पैसे या सगळ्या त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या प्रमाणामध्ये वाटले जातील. मात्र झालं असं की ज्यांच्यावरती हे सगळं करण्याची जबाबदारी होती त्या यंत्रणा, ते अधिकारीच या सगळ्या मालमत्ता, या गाड्या ओरबडण्याचं काम करतायत का? आणि त्यातून एक घोटाळा तर महेश मोतेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाच, त्याहून मोठा घोटाळा या सगळ्या यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून झाला आहे का? याचा तपास होणार का?
कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.